अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात नातेसंबंधाला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे। माना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात 3 वर्षीय नातीवर तिच्याच आजोबानं लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात 3 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। या प्रकरणात पीडितेच्या आजोबालाच पोलिसांनी अटक केली। पोलिसांच्या माहितीनुसार उज्ज्वल आत्माराम नाईक हा ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथील रहिवासी असून काही खासगी कामानिमित्त तो आपल्या मूळ गावी आला होता। याच काळात त्यानं 3 वर्षीय नातीला चॉकलेटचा आमिष दाखवून घराबाहेर नेल्याचा आरोप आहे। यानंतर चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आल्यानंतर कुटुंबियांनी तातडीनं माना पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली। आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अर्थात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। पत्नीच्या डोक्यात मोठा दगड घालून निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। आरोपी तानाजी तायडे हा दारूच्या व्यसनाधीन होता। तो सातत्यानं पत्नी वंदना तायडे हिचा छळ करीत मारहाण करत असल्यानं त्रस्त झालेली पत्नी मुलगी शारदा तायडे आणि दोन्ही मुले पुणे येथे राहण्यासाठी गेले होते। त्यानंतर आरोपीनं वारंवार पत्नी आणि मुलांची माफी मागून आपण दारू सोडल्याचं सांगत त्यांच्यासोबत राहण्याची विनंती केली। त्यामुळे तो सुमारे 6 महिन्यांपूर्वी पुणे इथे कुटुंबासोबत राहू लागला। मात्र तिथेही त्याचे दारू पिऊन पत्नीला त्रास देणे सुरूच राहिले। दरम्यान मोठ्या मुलाच्या विवाहासाठी कपडे खरेदी करण्याच्या निमित्तानं संपूर्ण कुटुंब 17 मार्च 2024 रोजी निंबा इथे आलं होतं। कपडे खरेदी झाल्यानंतर आरोपी आणि त्याची दोन्ही मुले पुन्हा पुण्याला परतली। मात्र पत्नी वंदना आणि मुलगी शारदा निंबा इथेच थांबल्या। 28 मार्च 2024 रोजी आरोपी मुलांना न सांगता अचानक पुण्यावरून निंबा इथे आला। रात्री सुमारे 9च्या सुमारास दारूच्या नशेत घरी पोहोचला। जेवणानंतर पत्नीने तुम्ही दारू प्यायले असल्यानं खाली खोलीत झोपा, आम्ही दोघी गच्चीवर झोपतो असं सांगितल्यानं त्यांच्यात वाद झाला। त्यानंतर आरोपी खाली झोपायला गेल्याचं भासवून मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास गच्चीवर गेला। त्यावेळी मुलगी शारदा हिला पावलांचा आवाज आल्यानं ती जागी झाली। तिने बाबा काय झालं असा प्रश्न विचारताच आरोपीनं कोणतेही उत्तर न देता गच्चीवर ठेवलेला मोठा दगड उचलून पत्नी वंदना तायडे यांच्या डोक्यावर मारला। वंदना यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला। मुलगी शारदानं आरडाओरड करताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता। देशभरातील नीट आणि टीईटी परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या घटनांवरून अकोल्यात शिक्षण बचाव कृती समितीनं आंदोलन छेडलं। दोषींवर कठोर कारवाई, निष्पक्ष चौकशी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। नीट आणि टीईटी पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी। परीक्षा प्रक्रियेत सहभागी असलेल्या संबंधित अधिकारी, संस्था आणि एजन्सींची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि उत्तरदायी करण्यात यावी। तसेच विद्यार्थ्यांचा परीक्षेवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारनं तातडीनं ठोस पावले उचलावीत अशी मागणी शिक्षक बचाव कृती समितीनं केली आहे। त्याचप्रकारे सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला बळजबरीने मोडून काढण्याचाही यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला। सरकार हमसे डरती है, सरकार हमसे डरती है, पुलिस वाले डरती है। अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। भारतीय संविधानाचा आज त्या आंदोलनाला पाठिंबा देत आहे, पण अशा निर्दयी सरकारचा आम्ही निषेध करतो। अमरावतीच्या वतीने आणि अकोला जिल्ह्याच्या वतीने आम्ही शिक्षण बचाव कृती समिती अकोला यांच्या वतीने या शुभ्र कापड्यामध्ये झाकून तिथून एवढ्या मोठ्या आंदोलन स्थळीवरून त्यांना दवाखान्यात हलवण्यात आलं आणि आज शिक्षणाचा पुरा विरोधी हे सरकार आहे। या सरकारने आज नीट सारख्या अशा खूप मोठ्या परीक्षा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा करता आज 21 ते 22 दिवसापासून जंतर मंतर सर्वात महत्वाचे सर्व एकजुटीने जे उपस्थित झालेले आहात, तो महत्वाचा मुद्दा म्हणजे काय तर नीट टीईटी एवढंच नव्हे तर इथे शिक्षण व्यवस्थेमध्ये जे देशात चालू आहे आणि कुठेतरी या युवकांनी, या विद्यार्थ्यांनी यांच्या शिक्षणाचा आणि भविष्याचा जो प्रश्न उपस्थित झालेला आहे तो आपल्या सर्वांसाठी महत्वाचा आहे।
कारण आजचा युवा उद्याचा युवा हा कशाच्या बेसिसवर घेत आहे तर जो शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे आणि कुठेतरी हे पेपर फुटीसारखे मोठे प्रकरण घडत आहे आणि कुठेतरी या अनुसरून जे दिल्लीमध्ये मोठं जंतर मंतरवर जे आंदोलन उभं झालं होतं या आंदोलनामध्ये आपण पाहत आहोत की ते आंदोलन युवा वर्ग ऐकून घेण्यास तयार नाही आहे. आमचा हा सरकारला किंवा या सर्वांना हा थेट प्रदेशामध्ये अशा प्रकारचं काही घडत असेल तर हा युवा प्रखरपणे त्याचा विरोध करेल. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. यानंतर नागेश भाऊ होणारे हे अमरावतीवरून होते आणि त्यांना हा मोर्चा दिसला आणि त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची इच्छा झाली. आमचे नागेश भाऊ होणारे यांना विनंती करेल की त्यांनी आमच्या दोन शब्द व्यक्त करावे. अगदी तितके आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सोनम वांगचुक संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. सोनम वांगचुक संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो, राजीनामा दो, राजीनामा दो. धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो, राजीनामा दो, राजीनामा दो. अरे भ्रष्ट सरकारचं करायचं काय? खाली मुद्दे वर पाय. जय 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 जय. आमच्या मागण्या तेच आहेत जे दिल्लीला जंतर मंतरला जो सध्या टायमात गेल्या 20 दिवसापासून जो हे चालू आहे प्रोटेक्ट चालू आहे त्या प्रोटेक्टच्या पूर्ण मागण्या मान्य करावं. शिक्षण मंत्र्यांनी इस्तिफा द्यावा आणि देशामध्ये जो हा पेपर लीकचा जो गोंधळ चालू आहे ज्या कंपनीला यांनी ते हे दिलेलं आहे काम दिलेलं आहे ते कंपनी ब्लॅकलिस्टमध्ये टाकावी अशी आमची मागणी आहे. आणि या सरकारने या देशामध्ये परत अशी कुठल्या प्रकारची पेपर लीकची घटना घडणार नाही याची विद्यार्थ्यांना हमी द्यावी ही आमची येणाऱ्या या सरकारला आणि राष्ट्रपतींना मागणी आहे. महापालिकेच्या हद्दवाढ भागातील नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा मिळत नसल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीनं आंदोलन सुरू केलंय. नगरसेवक तथा गटनेते निलेश देव यांनी महानगरपालिकेसमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली. महानगरपालिका प्रशासनाला यापूर्वी कायदेशीर नोटीस आणि वैधानिक पूर्वसूचना देऊनही रस्ते, नाल्या, पाणीपुरवठा, सार्वजनिक प्रकाश व्यवस्था, पावसाच्या पाण्याचा निचरा, स्वच्छता तसेच इतर मूलभूत नागरी सुविधांबाबत कोणतीही ठोस आणि समाधानकारक कारवाई न झाल्यानं अखेर उपोषणाचा मार्ग नगरसेवक निलेश देव यांनी पत्करला आहे. 2016ला हद्दवाढ झाली, आज 2026 उगवला आहे. पण हद्दवाढीचे प्रश्न तसेच आहे. रस्ते नाही, नाल्या नाही, स्ट्रीट लाईट नाही, खंबे आहेत पण त्याच्यावर लाईट नाहीत, स्वच्छ पाणी नाही, नियमित पाणी नाही. या मूलभूत प्रश्नावर आम्ही 4 जुलैला माननीय आयुक्तांना पत्र दिलं होतं की या सगळ्या विषयावर आम्हाला निर्णय द्या. 15 तारखेला एक बैठक झाली, त्या बैठकीतून निष्पन्न काही झाले नाही. त्याकरता आजपासून आम्ही आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. माझ्यासोबत माझे सहकारी आहे, मी उपोषणाला बसलेला, बाकी सहकारी माझ्यासोबत आहेत. आंदोलन सुरू झालेलं आहे, आजपासून पाण्यावरती आहे. अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान येथील काटेपूर्णा धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. धरणात सध्या केवळ 17.61% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून वाढत्या मागणीमुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. अकोला महानगरपालिकेच्या पाणी कपातीच्या नवीन निर्णयानुसार शहरात सध्या सुरू असलेला 4 दिवसाआडचा पाणीपुरवठा बंद करून आता तो 5 दिवस आड म्हणजेच थेट 6व्या दिवशी केला जाणार आहे. पाऊस लांबल्यास जलसंकट अधिक गडद होऊ नये म्हणून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. पावसाळा सुरू होऊन 2 महिने उलटत असल्यानंतरही अकोला शहराची जीवनरेखा म्हणून ओळख असलेल्या काटेपूर्णा प्रकल्पाच्या कॅचमेंट एरियात दमदार पाऊस न झाल्यानं महान धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही. यावर्षी पाऊस लांबल्यानं संभाव्य पाणी टंचाईचे संकट टाळण्यासाठी महानगरपालिकेनं हा निर्णय घेतला आहे. आपल्या सर्वांना विदितच आहे, यावर्षी आपला पावसाळा बराच लांबलेला आहे. आपल्या महान धरणामधील पाण्याची पातळी पाहता आपण काटकसरीनं पाणी वापरण्याची गरज आहे. मी सर्व शहरातील नागरिकांना आवाहन करतो की आपण पाण्याचा काटकसरीने वापर करावा. नागरिकांना पुरेसं पाणी देण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहेच, परंतु आपणही आपल्या पाण्याचा वापर जर जपून केला तर येत्या पावसाळ्यामध्ये पूर्ण धरणामध्ये संपूर्ण साठा उपलब्ध होईपर्यंत आपल्याला हे पाणी जपून वापरावं लागणार आहे. आता जसं तुम्ही पाहताय की सध्या पाण्याची पातळी भरपूर खालावली आहे, कारण की एकतर मान्सून लेट दाखल झालाय आणि अल निनोचा सावट असल्यामुळं पावसाची म्हणजे पाऊसच पडलेला नाही, त्यामुळे धरण भरलेलं नाही आहे. आणि आजच्या स्थितीत जसं समजा आजची तारीख 19 जुलै, आज रोजीपर्यंत 1 जूनपासून जर आपण पाऊस म्हटला तर 200 ते किमान म्हणजे माझ्या अंदाजानुसार 200 ते 250 mm पर्यंत पाऊस यायला पाहिजे होता.
पण आजच्या स्थितीमध्ये फक्त 85 mm पाऊस आला आहे. त्यामुळे धरणाची जी पातळी आहे ती 17% आलेली आहे. आता याच धरणाचं पाणी मुख्य शहराला म्हणजे अकोला सिटीला जाते आणि इरिगेशन आउटलेट सुरू असते. त्यामुळं अजून पातळी खालावण्याची शक्यता आहे. पण जर असाच निसर्गाने समजा साथ दिली नाही तर धरणाची पातळी अजून खालावू शकते आणि जर पाऊस पडला मध्यम स्वरूपाचा म्हणा किंवा त्यापेक्षा चांगला पडला तर धरण भरू शकते. पण जसं यावर्षी अल निनोचं सावट असल्यामुळं सर्वजण म्हणतात की पाऊस कमी आहे. त्यामुळं आता यावर एकच उपाय आहे की समजा आपण म्हणजे इरिगेशनसाठी थोडं पाणी कमी आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जे मुख्य प्रायोरिटी आहे त्यालाच आपण उद्देश ठेवून सध्या आपण कामगिरी करतोय. बहिरखेड पिंजर मार्गावरील लाखोटी परिसरात दुचाकी अपघातात एक गरोदर महिला जखमी झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच मानव सेना आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या पथकानं अवघ्या 10 मिनिटात घटनास्थळी धाव घेतली. जखमी महिलेच्या तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बहिरखेड येथील शेतकरी ओम घुमसे यांनी अपघाताची माहिती पथकाचे प्रमुख जीवनरक्षक दीपक सदाफळे यांना दिली. सदाफळे यांनी तत्काळ पिंजर पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन राठोड यांना घटनेची माहिती देऊन पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर काजल काळे यांनाही पूर्वकल्पना दिली. त्यामुळं वैद्यकीय पथकही तातडीनं सज्ज झालं. यानंतर पथकातील मयूर सळेदार आणि हर्षल वानखडे हे रुग्णवाहिकेसह घटनास्थळी पोहोचले. जखमी गरोदर महिलेला तातडीनं पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टर काजल काळे यांनी प्राथमिक तपासणी करून पुढील उपचारासाठी महिलेला अकोला जिल्हा शासकीय रुग्णालयात तातडीनं रेफर केलं. यानंतर पथकातील मयूर सळेदार, हर्षल वानखडे यांनी रुग्णवाहिकेद्वारे जखमी महिला, तिचे पती आणि नातेवाईकांना अकोल्याकडे रवाना केलं. याप्रसंगी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या तत्पर कार्यामुळे जखमी गरोदर महिलेला वेळेत वैद्यकीय मदत मिळाल्यानं परिसरातून पथकाच्या कार्याचं कौतुक करण्यात येत आहे.